नमस्कार मित्रांनो, आज आपलं अपुरी स्वागत आहे। आज आपण राहिलेल्या इडलीच्या पिठाचे आज आपण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत। पण जर तुम्ही अपुरी रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। आज आपण बघणार आहे जे आपल्याकडे आपण इडलीचं पीठ भिजवतो ते राहिलेलं पीठ असतं ना, त्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। तर हे मी पीठ घेतलेलं आहे थोडंसं इडलीचं। हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, थोडा टोमॅटो टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे काही भाज्या असतील वेगळ्या त्या टाकल्यात तरी चालेल। तर आपण आता पहिल्यांदा हे सगळं ॲपे बघणार आहे त्याचे कसे करायचे राहिलेल्या पिठाचे। हे बघा, आता मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आता तिखट जर तुम्ही मिरची पावडर टाकायची असली तरी टाका। मी आता हिरवी मिरची टाकली आहे म्हणजे ते ॲपेतून आपल्याला काढता येते जर मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर। आणि हे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा, हे पण आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचंय। हे बघा, आता हे मीठ पण घेतलेलं आहे मी। आपण ढोश्याच्या पीठमध्ये जर मीठ अगोदरच तुम्ही टाकलेलं असेल तर मग इडलीच्या बॅटरमध्ये ढोश्याचं बॅटर तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडं कमी टाका, किंवा मग नसन टाकलं तर मग तुमच्या ह्याने चवीनुसार टाका। हे बघा, आता हे आपल्याला सर्व मिक्स करायचंय। हे बघा, आता हे ॲपेचं पॅन ठेवलेलं आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं त्या पॅनला। आणि जे मी तुम्हाला दाखवलं ते बॅटर हे आता आपल्याला पॅनमध्ये एक 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 करून टाकायचंय। हे बघा, आता हे मी पलटी केलेले आहेत, अशी वरून पूर्ण सुकले ना की अशी पलटी करायचे आणि त्याला पण तेल लावायचं वरून सुकल्यानंतर, मग पलटी करायचे। मग थोड्या वेळ जरा आता हे पण छान भाजून द्यायचे। हे बघा, आता हे आपले ॲपे तयार झालेले आहेत। हे बघा, दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या बाजूने किती छान भाजून घेतलेले आहेत। इडलीचं जे बॅटर राहतं त्यापासून जरा वेगळी रेसिपी। तर आपण जे इडलीचं पीठ सारख्या इडल्या आणि सांबार खाऊन ज्यावेळेस सारखं तेच कंटाळा येतो त्यावेळेस मग हे थोडं वेगळं करून असं मुलांना दिलं तर ते खूप आवडीने खातात। तर ह्यासाठी मी हे इडलीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, हिरवी मिरची हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी शिमला मिरची पण मिक्स केलेली आहे, थोडं जिरं पण टाकलेलं आहे। हे बघा, आता हे मसाले पण आपल्याला त्याच्यात मिक्स करायचे आहेत। मिरची पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा, आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, मीठ घेतलेलं आहे। मीठ आणि तिखट तुमच्या अंदाजाने घ्या आवडीनुसार। आणि हा चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी आमचूर पावडर घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं आहे। हे बघा, आता हे मी मिक्स करून घेणार आहे। हे बघा, आता हे सर्व मी मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला असा डोशाचा पॅन घ्यायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं। हे बघा, आता हे मी तेल लावून पॅनला हे त्याच्यावर सोडलेलं आहे। आणि जोडताना ना थोडं जाड सोडायचं म्हणजे ते व्यवस्थित धरलं पण जातं त्याला आणि भाजतं पण ते व्यवस्थित। आता ही पूर्ण वरची बाजू आहे ना सुकली ना एक वरची, तर मग आपल्याला हे पलटी करायचं। हे बघा, आता ही वरची बाजू सुकली की नाही, छान जाळी पण आलेली त्याला। आता आपल्याला हे पलटी करायचं। हे बघा, आता हे पलटी केले। आता ही आतली बाजू जी सुकलेली होती ना ती पण व्यवस्थित अशीच भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी। हे बघा, आता हे आपले झालेले आहेत। तर ह्याला उपपम असं पण म्हणतात, खूप छान आहेत। तर राहिलेलं पीठ असेल तर नुसती इडली खाण्यापेक्षा हे असं काहीतरी वेगळं किंवा आपणही हे केलं तरी खूप छान लागतं हे खायला। तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरं, सॉस बरं, कशा बरं पण खाऊ शकता। बघणारे ही जी आपण इडली केलेली आहे तर नुसती इडली आणि ते खाऊन कंटाळा येतो, मग ही राहिलेली इडली जी असते त्याच्यापासून काहीतरी वेगळं मग आपण ही फ्राय इडली बघणार आहोत। तर हे इडली घेतली होती मी आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। आता ही इडली मी अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवली होती
जेणेकरून ती कडक होते। आता ही आपल्याला तेलात तळून काढायची आहे। हे बघा, आता हे मी तेल घेतलेलं आहे थोडंसं। आता त्याच्यात आपल्याला हे तुकडे म्हणजे असे फ्राय करून घ्यायचे, वर खाली करायचे, पूर्ण डीप तेलात तळायचे नाहीयेत। हे बघा, आता हे मी टाकलेलं आहे त्याच्यात। तर हे आपल्याला छानपैकी वर खाली करून थोडेसे असे गुलाबी करून घ्यायचे। हे बघा, आता ही मी थोडीशी अशी गुलाबी होईपर्यंत वर खाली करून फ्राय करून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे। तर मी त्यासाठी घेतली अर्धा चमचा मोहरी, हे जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा, थोडी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। हे बघा, आता हा मिरची पावडर घेतलेली आहे, थोडी हळद, थोडा चाट मसाला, थोडी मिरी पावडर आणि थोडी आमचूर पावडर घेतलेली आहे। हे बघा, आता ही मोहरी टाकलेली आहे मी। आता ती मोहरी तडतडली। हे बघा, आता हे जिरं टाकलेलं आहे, हे पण छान तडतडले। आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। हे बघा, आता हा आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे। आता कढीपत्ता पण छान तडतडतोय। आता आपण जे मसाले मी तुम्हाला दाखवले होते ते मिक्स करायचे। हे बघा, आता आपण हे मसाले पण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, ते पण आपल्याला छान तेलामध्ये बारीक गॅस करायचा आणि त्याच्यात परतून काढायचे ते। हे बघा, आता हे जे आपण इडली थोडीशी तेलामध्ये जी फ्राय केली होती ती पण आपल्याला ह्याच्यात अशी वर खाली करून घ्यायची आहे। त्या मसाल्यामध्ये मसाला पूर्ण कोट झाला पाहिजे त्याला। हे बघा, आता हे पूर्ण मसाला त्याला कोट झालेला आहे। आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत थोडंसं वर खाली करून घ्यायचं। खायला खूप छान लागते ही इडली पण अशी पण। हे बघा, आता ही आपली फ्राय इडली तयार झालेली आहे, खायला खूप छान लागते। हे बघा, की राहिलेले जे इडलीचं पीठ असतं त्याच्यापासून भजी म्हणा किंवा वडे म्हणा असे कसे तयार करायचे गोल आपले भजीसारखे। तर हे मी पीठ घेतलेलं आहे इडलीचं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे बघा, आता हा थोडासा कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे आणि कोथिंबीर, हिरवी मिरची तुम्हाला वाटली तर टाका, वाटून टाकली तरी चालेल। आता मी चिरूनच टाकणार आहे। आता ही सिमला मिरची मी माझ्याकडे होती म्हणून टाकते, तुमच्याकडे जर गाजर वगैरे असेल, सिमला मिरची, अजून कुठल्या वेगळ्या भाज्या असतील त्या पण टाकल्यात तरी चालेल, खूप छान लागतात हे खायला। हे बघा, आता हे तांदळाचं पीठ आहे। तर हे तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला भजीसारखं बॅटर करून घ्यायचंय, कारण डोशाचं पीठ थोडं पातळ असतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करायचंय। हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी थोडं जिरं आणि मीठ पण टाकलेलं आहे। ती कांदा, टमाटा, सिमला मिरची वगैरे ते सगळं आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करताना जसं भजीचं बॅटर असतं तसं ते पीठ असतं ना, तसं त्याच्यामध्ये तसं थोडा थोडा आपल्याला तांदळाचं पीठ घालून पीठ तयार करायचं। हे बघा, आता मी असं पीठ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याचे काय करायचे, भजी तळून घ्यायचे। जर तुम्हाला खायचा सोडा थोडासा टाकायचा असेल तर तुम्ही टाका, पण इडलीचं पीठ हे ऑलरेडी आंबलेलंच असतं, फुगलेलं असतं, त्याच्यामुळे नाही टाकलं तरी चालेल। हे बघा, आता मी कढई घेतलेली, त्यात तेल घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी हे भजी तळून घेते। हे बघा, आता मी ही तेलामध्ये ही भजी सोडलेली आहेत। आता आपल्याला छानपैकी गुलाबी होईपर्यंत ही तळून घ्यायची आहेत। हे बघा, आता हे मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि खूप छान लागतात खायला। इडलीचा बर्गर कसा करायचा ते, तर त्यासाठी हा बटाटा घेतलेला आहे मी पहिल्यांदा शिजवून, 1 वाटी बटाटा आहे। हे बघा, आता हे मी थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि मिरी पावडर घेतली, गरम मसाला घेतलेला आहे, चाट मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे। हे बघा, आता मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे, कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता ह्या बटाट्याबरोबर आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचंय, सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आता हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 2 चमचे
आता हे पण आपल्याला मिक्स करायचं ह्याच्यामध्ये। हे बघा, आता ही माझ्याकडे थोडीशी शिमला मिरची होती, तर मी ही पण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। हे बघा, आता मी कढई घेतलेली आहे, त्यात तेल ठेवलेलं आहे तापायला। हे बघा, आता ह्याची अशी आपल्याला टिक्की करून घ्यायची आहे। हे बघा, मी तेलात सोडलेलं आहे। आता एक बाजू गुलाबी झाली की दुसरी बाजू पण अशी छानपैकी गुलाबी तळून घ्यायची। हे बघा, किती छानपैकी गुलाबी तळून घेतली। आता दुसरी बाजू पण अशी तळून घ्यायची। हे बघा, अशी ही तळून घ्यायची गुलाबी दोन्ही बाजूनी। हे बघा, आता टिक्की करून झालेली आपली। आता ही वाटी घ्यायची, त्या वाटीला असं थोडंसं तेल लावायचं आतून। हे बघा, आता त्याच्यामध्ये हे इडलीचं पीठ टाकायचं आणि हे बघा, असं एखादं पातेलं घ्यायचं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून अशी एखादी जाळी ठेवायची आणि त्याच्यावर ही वाटी ठेवायची आणि पातेल्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं 15 मिनिटं असं छानपैकी मीडियम गॅसवर हे करून घ्यायचं, वाफलून घ्यायचं। म्हणजे बरोबर ते वाटीचा शेप होऊन म्हणजे त्याची पण व्यवस्थित हे इडली सारखंच ते तयार होतं। हे बघा, आता हे मी 15 मिनिटं वाफलून घेतलं होतं आपल्या इडली सारखंच। मग आता हे झालेलं आहे। आता एकीकडे मी हिरवी चटणी लावलेली आहे आणि एकीकडे आपलं जे टोमॅटो सॉस असतो ना तो लावलेला आहे। हे बघा, आता मी त्याच्यावर एकीकडे टोमॅटो ठेवलेला आहे आणि एकीकडे कांदा ठेवलेले आहेत, त्याचे गोल अशा हे करून स्लाइस। आता आपल्याला ह्याच्यावर टिक्की ठेवायची आणि आता हे आपल्याला पूर्ण पलटी करायचं। हे बघा, आता मी हे व्यवस्थित असं केलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, आता हे वरून त्याच्या असा सॉस टाकायचा। हे बघा, आता हे वरून मी त्याला मेयोनीज आणि सॉस मिक्स करून असं लावलेलं आहे, म्हणजे खायला पण खूप छान लागतं। तर बघा, मी तुम्हाला फिरवून दाखवते की बाबा कसा दिसतो हा बर्गर। खायला पण खूप टेस्टी लागतो, अक्कन आवडेल असं आहे हे आणि करायलाही सोपं, अवघड काही नाहीये। हे बघा, आता अशा प्रकारे हा आपला क्रिस्पी आणि क्रंची बर्गर तयार झालेला आहे। आणि आपलं जे इडलीचं बॅटर राहिलेलं असतं, तर नुसत्या इडल्या खाण्यापेक्षा ते हे असं वेगळं करून बर्गर वगैरे मुलांना चारला तर हेल्दी पण आहे। इडलीच्या बॅटरपासून ढोकळा कसा तयार करायचा तो, तर हे मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि कोथिंबीर मिक्स करायची आहे। हे बघा, आता हे मीठ पण बघायचंय, तर मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, कारण माझ्या पिठामध्ये थोडं मीठ कमी होतं। जर तुमच्या ह्याच्यात असेल तर टाकू नका, नसेल तर मग तुमच्या आवडीनुसार घ्या। हे बघा, आता हे मी पीठ आणि ते सगळं मीठ, कांदा, कोथिंबीर हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला हे छानपैकी एकत्र करून घ्यायचंय पिठामध्ये। हे बघा, आता मी ते मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला थोडीशी मिरची पावडर मी भुरभुरलेली आहे। हे बघा, आता हे मी माझ्याकडे ढोकळ्याचं हे आहे, साचा आहे, त्यामुळे खालच्या ह्याच्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, तुम्हाला दाखवते। हे बघा, आता वरच्या ह्याच्यामध्ये हे आपल्याला भांडं जे मी दाखवलं होतं तुम्हाला ते, आणि हे सर्व मिक्स करून मी त्याच्यावर थोडीशी मिरची पावडर हे केलेली आहे, थोडीशी टाकलेली आहे। आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचंय। हे बघा, आणि जर तुमच्याकडे असं भांडं नसेल तर मग कढई घ्या, त्याच्या खाली जाळी ठेवून हे भांडं ठेवून त्याच्यावर असं कुठलंही स्टीलचं ताट किंवा तुमच्याकडं काय असेल असं ताट वगैरे ते झाकून ठेवायचं, म्हणजे त्याने सुद्धा हा ढोकळा होतो। हे बघा, आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित हे बॅटर शिजवून घ्यायचं, हे सगळं पूर्ण ढोकळा आपल्याला। हे बघा, आता हे शिजलेलं आहे आपलं ढोकळा। मी ह्याला काप पण करून घेतलेले आहेत।
आता आपल्याला ह्याला काय करायचंय, तडका द्यायचा आहे. हे बघा, मी त्यासाठी मोहरी घेतली, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि थोडी कढीपत्ता घेतलेला आहे. हे बघा, आता असं तेल गरम करायचं. हे बघा, आता मोहरी, जिरं आणि कढीपत्ता ह्याचं छान तेलामध्ये फोडणी द्यायची आणि ती ह्या ढोकळ्यावर स्प्रेड करायची. हे बघा, आता हा आपला ढोकळा सुद्धा तयार झालेला आहे इडलीच्या पिठापासून. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि नक्की ट्राय करा. हे बघा, आता मी तुम्हाला प्लेटीत पण काढून दाखवलंय. हे बघा किती छान दिसतोय आणि एकदम असा सॉफ्ट होतो हा, एकदम छान होतो, खायला पण खूप टेस्टी लागतं हे. हे बघा, आता मी हे जे आपलं राहिलेलं इडलीचं पीठ असतं त्याच्यापासून मी हे सगळे पदार्थ बनवलेले आहेत. तर हे मी पहिल्यांदा फ्राय इडली बनवलेली आहे, ढोकळा बनवलेला आहे इडलीच्याच पिठाचा, हे इडलीच्याच पिठाचे भजी आहेत, हे उपमे आहेत ते इडलीचेच, हे ॲपे बनवलेले आहेत आणि ही आपली इडलीच बनवलेली आहे, त्याच्यावर सांबर आणि चटणी आहे. आणि हे मी छोटे छोटे गोल असे चकत्या केलेल्या होत्या आणि त्याच्यावर मी आपले उत्तप्प्यासारखं केलेलं आहे. आणि हा मी बर्गर बनवलेला आहे इडलीचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही हा नक्की ट्राय करा. हे बघा, तर राहिलेल्या पिठापासून हे आपण एवढे पदार्थ तयार करू शकतो आणि मुलांनाही खायला खूप आवडतात. हे बघा, आता मी ह्याचा पूर्ण मोठा व्हिडिओ पण केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. अशा प्रकारे आपले राहिलेले इडलीचे पदार्थ बनवून झालेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.